शीर्षक जुन्या वाड्याची कहाणी, आठवणींचा सांगाडा. हो, बरोबर. मी माझ्या आईच्या आजीलाही पाहिलंय. लहानपणी आईसोबत मी ज्या गजबजलेल्या वाड्याला भेट द्यायची. आज तो वाडा फक्त आठवणींचा सांगाडा घेऊन उभा आहे. एका निर्जीव वाड्यासाठी डोळ्यांत अश्रू का आले, याची ही कहाणी. जुना वाडा, आठवणींचा सांगाडा. नमस्कार, माझे नाव वैष्णवी. मी लहान असताना आईबरोबर नेहमी तिच्या आजोळी जायचे. हो, बरोबर. मी बोलू शकते की मी माझ्या आईच्या आजीलाही पाहिले. त्यावेळेची लोक खरंच खूप मोठे आयुष्य जगायची. लहान असताना मी तिथे जायची, तेव्हा तो भरपूर लोकांनी गजबजलेला वाडा बघायला खूप आनंद व्हायचा. प्रत्येक खोलीमध्ये माणसांचा गोंधळ असायचा. अंगणात पापड, लोणचे, उन्हाळी वाळवण असायचे. त्या वेळेला असलेलं हे आनंदी आणि उत्साहाचं वातावरण खरे आपलेपण दाखवायचं. आज जेव्हा मी त्या वाड्याला पाहिले, तेव्हा तो जणू त्याचा राहिलेला सांगाडा एकवटून उभा राहिला असेल, असे वाटले. त्याच्या तुटलेल्या खिडक्या, पडलेली भिंत जणू आठवणींचे ओझे घेऊन उभा आहे, हे दाखवत होती. आजूबाजूला वाढलेली ती रानटी हिरवळ आणि सुकलेले गवत अजूनच त्या वाड्याला दुःखी आणि उदास दाखवत होते. जेव्हा तो वाडा मी पुन्हा बघितला, तेव्हा नकळत डोळ्यांत अश्रू आले. एका निर्जीव गोष्टीसाठी डोळ्यात अश्रू येणे, हे वेगळे वाटले. पण वाडा निर्जीव नव्हता. हो, कुठल्या काळी त्या वाड्यांमध्ये कित्येक लोक राहायचे. कित्येक पिढ्या त्या वाड्याने बघितल्या असतील आणि आता तो वाडा एकांतवासात हरवून गेला आहे. त्या वाड्यापुढे उभी राहून, जणू की तो वाडा मला बोलत आहे, काय ग, आज कशी तुझी वाट चुकली? कित्येक वर्षांनंतर आलीस तू. तो जणू माझ्याशी बोलत होता. मी कोण आहे, हे त्याला कळले असावे. तो मला प्रश्न करत असेल. जी लोक येथे राहत होती, ती कुठे आणि कशी आहेत? त्यांना कधी येते का माझी आठवण? आता सध्या इथे कोणी भेटायला येत नाही. असाच मी आहे. पण मी आनंदात आहे. कारण तुमच्या सगळ्यांची आठवण जी माझ्याकडे आहे, रोज नवीन एक आठवणींची मजा घेतो. घरात असलेल्या मोजक्या वस्तू, तुटकी भांडी आणि रंग उडून गेलेल्या त्या भिंती, आणि तू लहान असताना रंगवलेल्या त्या भिंती, मला अजूनही तुमची आठवण करून देतात. अजूनही या पडक्या देहान तुमच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. आता तुम्हाला कळलंच असेल की, या वाड्याला बघून माझ्या डोळ्यांत पाणी का आले. हे तर खरंच आहे की प्रत्येक वस्तूला स्वतःचं अस्तित्व असते, त्याची स्वतःचीही काहीतरी कहाणी असते आणि आज मी तुम्हाला या वाड्याची कहाणी सांगितली. तुमच्या आयुष्यात असा एखादा वाडा आहे का, जी आठवण तुम्ही मनात जपली आहे? असेल तर, खाली कमेंट करून नक्की सांगा. माझे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.